अधिवेशनामध्ये याआधी पनीर आणि चीज अनलॉकचा मुद्दा उपस्थित केलेला होता. एफडीएने कारवाई केली, 200 कोटी रुपयांची गोष्टही झाली. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा परिस्थिती जैसे ते दिसून येते. आज तुम्ही या संदर्भात प्रश्न उपस्थित केलाय, काय उत्तर मिळालं? समाधानकारक आहे का? काय झालं होतं, मार्च महिन्यामध्ये मी एफडीएचा जो चीज अनलॉक फेक पनीरचा मुद्दा मांडला होता आणि हा मुद्दा मांडल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं, बैठक लावली होती आणि बैठकीमध्ये असं ठरलं होतं की एफडीएला येणाऱ्या अधिवेशनामध्ये म्हणजे पावसाळी अधिवेशनामध्ये काही तरतूद केली जाईल आणि ही तरतूद म्हणजे कमीत कमी 200 कोटी रुपये जर एफडीएला मिळाले तर एफडीए काहीतरी काम करू शकतं, हे त्यावेळेस मीटिंगमध्ये निष्कर्ष निघाला होता. दुर्दैवाने आतापर्यंत फक्त 30 कोटी रुपयाची तरतूद ह्या खात्याला झाली आहे. मी अर्थमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. मी आणि आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी आमचा एकत्रित प्रश्न होता, त्यांनी सुद्धा मागणी केली, पण दुर्दैवाने या खात्याला पैसे अजून उपलब्ध झाले नाहीत. निधीची कोणतीही तरतूद या बजेटमध्ये सुद्धा दिसून येत नाहीये. त्यामुळे ही जर परिस्थिती अशीच राहिली तर हा ढिसाळ कारभार कायम असाच राहील. दुर्दैव असं आहे की आजही अजून स्टाफ पूर्णपणे रिक्रूट झालेला नाहीये. आपण जर पाहिलं मागच्या 2 महिन्यापूर्वी या देशामध्ये 25 लहान मुलं कफ सिरप म्हणजे डुप्लिकेट कफ सिरप म्हणा की अडल्ट्रेटेड कफ सिरप मुळे हे मृत्युमुखी पडले होते. सुदैवाने महाराष्ट्रातलं एकही मूल नव्हतं. पण जर अशीच परिस्थिती राहिली एफडीएची तर येणाऱ्या काळामध्ये ही परिस्थिती महाराष्ट्रात सुद्धा होऊ शकते. ह्या दुर्दैवी गोष्टीकडे सुद्धा मी आज सभागृहाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे.